गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल टेक ट्रैवलर श्रीकांत। आज है 27 जुलाई। आज हम जा रहे हैं ब्रेकफास्ट राइड के लिए। ट्राई करेंगे आज ब्रेकफास्ट करके ही वापस आए 12 बजे तक। और राइड है मैप्रो गार्डन महाबलेश्वर। सो हम मीन्स आप और मैं जा रहे हैं, बाकी कोई अवेलेबल नहीं था, सबको कुछ ना कुछ काम है। सो सोलो राइड है तो ट्राई करेंगे मैक्सिमम डिस्टेंस मिनिमम टाइम में कवर करने का। और देखते हैं आज की राइड कैसी रहती है। वैसे 5:56 हो रहे हैं, 5:30 बजे निकलने का प्लान था, लेकिन ठीक है अभी सोलो ही राइड है तो कुछ टाइम का लिमिट नहीं है। सो निकलते हैं अभी। एक फ्यूल स्टॉप लेंगे मे बी कापुर रोड के आगे, और उसके बाद तो डायरेक्ट जाने का ही प्लान है। सो लेट्स सी। वाजून 12 मिनटं, ठीक आहे, नॉट बॅड. तसं पण मॅप्रो 8 वाजता उघडतं. सो आपण ओपनिंगच्या टायमिंगपर्यंत किंवा 8:30पर्यंत मे बी पोचून जाऊया. होपफुली अँगल हा बरोबर आहे. लास्ट टाइम थोडासा खाली गेला होता. आणि ही माझी पहिली सोलो राईड आहे. सो लेट्स सी कसा राहतो एक्सपिरियन्स. खूप बोर होतं आहे की मी माझीच कंपनी एन्जॉय करतो आहे. आरोग्यवारी म्हणून टॅगला हे टायटल आहे त्यांचं. मॅरेथॉन आहे ते. नाईस. खूप लोक आहेत. मी हडपसरपासून स्टार्ट केलं, तिथून इथपर्यंत दिवे घाटापर्यंत कंटिन्यू मला दिसत आहेत. तो टर्न घेतला की अशी मूर्ती पुढे दिसते ना विठ्ठलाची, बस असं वाटतं सकाळी एवढं लवकर उठून आले त्याचं सार्थक झालं. माऊली लक्ष असू द्या, तसं म्हणा आहेच तुमचं लक्ष. नारायणपूरच्या थोडंसं अलीकडे आहे आणि खूप हेवी विंड्स आहेत. खूप म्हणजे खूप. गाडी एक साईडला लिटरली पुश करता येते. समोर बघा भगवे झेंडे आहेत, तर ते किती जोरात हे होत आहेत त्याच्यावरून अंदाज येईलच. पुरंदर किल्ला पूर्ण धुक्यांमध्ये झाकून गेला आहे. ट्रस्ट मी तो अर्धाच आहे, त्याच्यावरती तेवढाच अजून उंच आहे. म्हणजे किती खाली आलेत धुकं. श्रीराम मंदिर पहिल्यांदा बघतो इथे. राम मंदिर पण आहे. 5.8 किलोमीटर झालेलं आहे. आपण फ्युएल स्टॉप घेत. हे सेल्फ सर्व्हिसचा स्कॅनर आहे. हा आलं लक्षात ते. तुमच्या हाताने तुम्ही सोडायचं काय दिसणार. ओके. 7:30 झालेत. 46 किलोमीटर झालेलं आहे. 68 किलोमीटर बाकी आहे. आता मी विचार करतोय, वातावरण फुल क्लाउडी आहे, थोडासा हलका हलका पाऊस पण आला होता, की हेल्मेटच आणतो, रेनकोट घालू की नको. जस्ट बघूया. नाही तर असं वाटतंय मला की थोडाफार पासिंग शॉवर असेल तर हे हँडल करतं आहे, पण जर जास्तच आला तर मग मे बी थांबून घालावं लागेल. थोडासा चेंज केला प्लॅनमध्ये. मी रेनकोटची पॅन्ट घातली आहे, कारण पॅन्ट घालणं रस्त्यात थांबून अवघड आहे. जॅकेट मी घालेल कधी पाऊस लागला तरी. आणि मे बी चालूच झालं आहे आत्ता थोडासा, तर जॅकेट पण घालूनच टाकतो. जाऊ द्या, थांबायला नको, डायरेक्ट मॅप्रोला थांबता येईल. गुड टू गो. आणि आत्तापर्यंत व्ह्यू तो होता तो वाईड नव्हता, प्रॉपर अल्ट्रा वाईड नव्हता. सो आय होप हा जो व्ह्यू आहे आता कॅमेराचा तो बेटर असेल. जेवढी अपेक्षा होती तेवढं तर ट्रॅफिक नाही आहे, थोडंसं आहे, ठीक आहे. मस्त आहे पण घाट. मस्त घाट म्हणतोय आणि खाली एवढा मोठा खड्डा येतो. एवढा चांगला 3 लेन रस्ता बनवला आहे. खड्डे बुजवायला काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही मला. ऑप्शन नाही आता, पलीकडून खूप गर्दी होती. आणि 3 लेनचे आता झाले 2 लेन.
टू लेनला पण 2 ट्रक्सवाले जर शेजारी शेजारी चालायला लागले ना मग खूप इरिटेट होतं बाई. मामा एवढ्या सकाळी सकाळी वा वा वा, संडे सुट्टी नाही मामांना. आय गेस आता घाट संपलाय. शेवटचा टर्न आहे फक्त तो, थोडासा उतार. यस संपला घाट. 8:40 टाइम हो रहा है, 90 किलोमीटर हो गया है. सुरूर से जो राइड है वो एक्चुअली बंद है, लेकिन बाइक्स जा सकती है. लेकिन 12 किलोमीटर का जो पैच है ना वहाँ पे ऑफ रोड है. ऑफ रोड मतलब काम चालू है. तो हिमालय होती तो वहाँ से चले भी जाते, लेकिन वहाँ से एक 8-9 किलोमीटर आने के बाद जोशी विहीर बोल के एक गांव है, वहाँ से राइट है. तो वहाँ पे रुका हूँ मैं. 400 मीटर पे राइट है, राइट लेंगे आगे जाएंगे. रेनकोट निकालने का प्लान नहीं था, लेकिन अभी रुक गया इसलिए निकाल दिया, क्योंकि अभी क्लियर स्काई हो गया है. वहाँ पे कुछ भी नहीं दिख रहा था, यहाँ एकदम क्लीन स्काई है. पता नहीं क्या मर्जी है, बट ठीक आहे. राईड के लिए वेदर अच्छा आहे. 33 किलोमीटर अजून आहे राईड घेतल्यानंतर. सो 40 मिनिट्स वगैरे लागतील. 40-45 मिनिट्स पकडून चला. घाट सेक्शन पण आहे, तरी पण पोचूया आपण 9:30. ठीक आहे 9:30. 1 तास तिथे गेला तरी 10:30पर्यंत रिटर्न निघूया. 400 मीटर्स, ओनली 400 मीटर्स, देन राईट. दोन रोड दाखवत होते तिथून राईट घेतल्यानंतर पण. आणि हा लेफ्टला छोटा रोड होता जो बघितला तुम्ही 360च्या ह्याच्यामध्ये, आणि तो मर्ज झाला आहे याला सातारा वाई रोडला. आणि खूप मस्त रोड आहे हा, व्ह्यू पण मस्त आहे. सो फायनली इकडून आलो तर बेटर झालं. मी मागे थांबलो होतो तिथं बघण्यासाठी की एवढ्या छोट्या रोडवरून कुठून घेऊन चाललं बाबा. तिथं काका भेटले, ते म्हटले इकडूनच जा, रस्ता चांगला आहे. आणि हा डायरेक्ट वाईमध्ये जातो. आणि तो जो होता रस्ता तो सुरूर वाई जो रोड आहे ज्याचं काम चालू आहे तो त्यालाच मध्ये कुठेतरी मर्ज होतो आहे. मग आता ते जिथं काम चालू आहे त्याच्या आधे मर्ज होतो आहे का पुढे हे कन्फर्म माहीत नाही आहे. सो बेटर आहे, हाच रस्ता चांगला वाटतो मला तरी. आत्तापर्यंत तरी असं काही वाटलं नाही आहे की कोणीतरी पाहिजे होतं सोबत, नाहीतर खूप बोर होतं आहे किंवा काही. ठीक आहे फर्स्ट टाईम सोलो राईड करतो आहे, पण असं मिसिंग नाही आहे काही. कारण खूप काही चाललं आहे, पोचायचं आहे, किती वेळात पोचतो आहे, किती डिस्टन्स राहिला आहे, तो मागचा रस्ता बंद होता तर मग कुठला राईड घ्यायचा आहे. Insta 360चा कॅमेरा आधी इथे लावला, मग इकडे लावला, तिथे पण नाही झालं, मग ग्लव्जवरतीही लावला त्याला. चालू आहे काही ना काही माइंडमध्ये चालू आहे, त्यामुळे काय असं मिसिंग काही वाटत नाही आहे. बट हां अजून एखादे 2 रायडर असतील, पण नुसतं रायडर असून उपयोग नाही. माझ्याकडे इंटरकॉम आहे तसं त्यांच्याकडे पण पाहिजे, सो गप्पा मारत जाता येतं. काका महाबळेश्वरला लेफ्ट राईट सरळ सरळ ना, ओके थँक्यू. म्हणजे बरोबर आहे, तो आतून येत होता फिरून, हा बाहेरून. कधी कधी चांगलं वाटतं विदाऊट गुगल मॅप. फोन माउंट करू शकतो मी मॅपसाठी वगैरे, पण व्हायब्रेशन वगैरे त्याच्यामुळे त्याचे कॅमेराज खराब होतात, त्यामुळे नाही लावलेलं बेटर. घाट चालू झाला आहे महाबळेश्वरच्या अलीकडचा. पाचगणी अजून 8 किलोमीटर आहे. आणि गेस वॉट, पाऊस आहे खूप जोरात नाही आहे, बट आहे. मी रेनकोट काढला ना, मग त्याला यायचंच आहे. ठीक आहे आता बघू, खूपच वाटलं तर थांबूया. पॅन्ट नाही काढलेली तशी पण रेनकोटची, बट जॅकेट घालायला मग थांबावं लागेल. पण मला वाटतं हा घाट फक्त पास करेपर्यंतच असणार आहे, पुढे नसेल पाऊस. आणि हलका आहे एकदम, असं खूप जोरात नाही आहे, त्यामुळे काही इश्यू नाही. आणि हवा खूप आहे, त्यामुळे पाऊस जोरात येण्याची शक्यता असं वाटतं रेनकोट घातलेलाच बेटर राहील. थांबायला जागा बघता वंसला थांबताना येणार आहे का जागा, नाही इकडे थांबूया. आता रेनकोट घालूपर्यंत पण दम नाही बाबाला, जोरात आला. मॅप्रो फक्त 1 किलोमीटर राहिलेलं आहे. आणि आता सध्या ऊन पण आहे, पाऊस पण येतो आहे आणि थंड हवा पण आहे. तिन्ही सीझनचा अनुभव एकत्र भेटतो आहे. 0.9 किलोमीटर्स. कॅमेराची बॅटरी 10 का 12% आहे. होपफुली तिथपर्यंत जाईपर्यंत तरी टिकेल. मॅप्रोला आपण पोहोचलेलो आहे. तर पार्किंग बघूया, आतल्या साईडला पार्किंग असतं यांचं, आहे का नाही.
10:46 झालेत, जवळजवळ हां 1 तास झाला आहे. 9:45ला मी पोचलो इथे. पाऊस खूप चालू होता. पार्किंगला गाडी लावली, आलो, रेनकोट वगैरे सगळं काढलं, कॅमेरा चार्जिंगला लावला, सँडविच घेतलं, सँडविच खाल्लं. ऐकलं होतं की सँडविचची क्वालिटी पण तशी राहिलेली नाही आहे, पण मला तरी काय फरक वाटला नाही. सँडविच म्हणजे आवडलं. आता खूप वर्ष झालेत खाऊन, त्यामुळे सांगता नाही येत, पण चांगलं होतं, छान होतं. एक मेसेज आहे जे पण बघतायत त्यांच्यासाठी, की आयुष्यात काही ना काही पॅशन असेल जे तुम्ही थांबवलं आहे कधी ना कधी, कुठल्या तरी रिझनमुळे, कशामुळे. मी पण थांबवलं होतं. रिझन काय नव्हतं असं, डेली रुटीन अँड ऑल बिझी, टाईम भेटत नाही आहे. टाईम भेटला फिरायला गेलो तरी व्हिडिओ एडिट करायला टाईम भेटत नाही आहे. बट लास्ट 1-2 वेळा जेव्हा मी संडेला गेलो आणि राईड केल्यावर मला आठवलं की मी हे स्टार्ट का केलं होतं. तर तुम्ही पण तेच करा. जेव्हा पण क्विट करायची वेळ येते किंवा क्विट करायचा असा विचार येतो, तेव्हा जस्ट विचार करायचा की आपण याची सुरुवात का केली होती. तुम्ही पण असं काही पॅशन थांबवलं असेल तर ते आजच स्टार्ट करा. डोंट वेट फॉर परफेक्ट टायमिंग. परफेक्ट टायमिंग वगैरे असं काही नसतं. मी ही आजची राईड प्लॅन नाही केली, जस्ट गिअर घातले, हेल्मेट उचललं आणि निघालं. तर कुठेतरी तुम्हाला ते स्टार्ट करावं लागेल. काही असू द्या तुमचं पॅशन, बट स्टार्ट करा. थँक्स फॉर रायडिंग विथ मी व्हर्च्युअली. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला जर केलेलं नसेल तर, नवीन असाल तर. बरेच व्हिडिओज मी बनवलेत आधी पण, 50-55 व्हिडिओज काहीतरी झालेले आहेत. सो ते पण जाऊन बघू शकता तुम्ही. आणि असेच मी आता एव्हरी वीक तरी प्लॅन आहे करायचा. नेक्स्ट बघू अजून काय इम्प्रूव्हमेंट करता येईल याच्यामध्ये. आता वाजलेत 11:24. आता आवरतो आणि निघतो इथून. 2 वाजेपर्यंत तरी घरी जाईल म्हणजे. पाऊस चालू झाला आहे. मी निघायला आणि पावसाचं काय साठलोट आहे आमचं माहीत नाही. 11:46 झालेत. पाऊस मध्येच उघडतो, एकदम ऊन येतं आहे, मध्येच जोरात येतो आहे. त्यामुळे परत आपलं रेनकोट घालून निघालो आहे. काहीच दिसत नाही आहे खालचं, पूर्ण फॉग आहे. थोडं फॉग क्लिअर झालं आहे. व्ह्यू बघून घेऊया आपण. इथं मस्तपैकी असं टेंट टाकायचा, रात्रीचं बॉनफायर करायचं. नॉट इन मान्सून, विंटरमध्ये. किती छान समोर व्ह्यू. तिकडे लेक आहे. पूर्ण क्लिअर नाही दिसत आहे, बट आय होप दिसत असेल. चला, किती वेळ थांबलं तरी थांबावंच वाटेल. मगाशी जास्त फॉग होता, आता जरा बेटर आहे. ऊन आहे, बघू 2 मिनटं इथं थांबता आलं तर थांबू, गर्दी नसेल तर. एंट्रीला तिथं 20 रुपये होते 2 व्हीलरला, आणि 4 व्हीलरला 50 रुपये. कशाचे घेत आहे बाबा तुम्ही 20 आणि 50 रुपये, मला कळत नाही. काय फॅसिलिटीज तर नाही आहेत तुमच्या इथं. काय कुठल्या गोष्टीचा चार्ज आहे डोंगराचा? 12:28, 12:30 वाजलेत. मी समजतो हा टेबल लँड आहे, बट हा ग्रीक पॉईंट म्हणून तिथं बोर्ड होता, मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे. ठीक आहे. व्ह्यू मस्त होता खाली लेकचा. तो जो पाठीमागून त्या साईडने बघितला, हा इकडून दिसतो आहे. कॅमेल राईड आहे आणि ते 360वाला आहे ते व्हिडिओ बनवायला. ठीक आहे. एवढं खाली नाही गेलं पाहिजे लोकांनी, कारण वारं खूप. सो बेसिकली जाताना आपण जोशी विहीरमधून राईड घेतला होता. देन पुढे गेल्यावर लेफ्ट घेतला आणि या रोडला लागलो होतो, सातारा महाबळेश्वर रोडला. आता माझ्या मागे पाचवड गेलं आहे. मी सरळ सरळ आलो, लेफ्ट कुठला होता मला लक्षात नाही आला. सो पाचवडच्या बस स्टॉपपासून आता आपण मेन हायवेला लागलो आहे लेफ्ट घेऊन. आता इथून पुणे किती दाखवतं आहे? 90 किलोमीटर्स. 90 म्हणजे आपल्याला जायचं आहे 250 ना. हां, ऑलमोस्ट बरोबर आहे मग. 90 किलोमीटर्सच, 85-90 असेल. चलो, आता सरळ सरळ हायवे. खंबाटकी टनलमध्ये एंटर करतो आहे आपण. जाताना घाट जवळजवळ अर्धा तास लागतो. टनलमधून बाहेर निघायला 2 मिनटं. कशाला 2? मला वाटतं 1 मिनटाच्या आतच बाहेर निघूया. संपला पण टनल. सुरू होती खतम. ह्याच्याच लेफ्ट साईडनी चालू आहे काम. ते झाल्यावर तर अजून बेस्ट होईल. मग जायचं यायचं दोन्ही पण तिकडूनच होणार आहे. असा या साईडनी खालून, आणि मोठा रोड होणार आहे, मे बी 6 लेन आहे. हा सरळ जाऊन डायरेक्ट त्याला कनेक्ट होईल. आणि इकडे मी जसं म्हटलं लेफ्ट साईडने तो टनल डायरेक्ट येतो आहे. असा भारी होणार आहे. हा होईल मे बी वर्षभरात. 2:15 झालेले आहेत. 224 किलोमीटर म्हणजे 100 किलोमीटर झालं आहे. 235 किलोमीटर झालं आहे टोटल. 2:38 झालेत. स्मॉल ब्रेक घेतला, स्मॉल, एकदम स्मॉल. पाणी प्यायचं होतं आणि कॅमेरा चार्जिंगला लावला होता, तर तो परत हेल्मेटला लावायचा. ओके, चला आता दिवेघाट
उतरलं की खर आलो. डन. मागे गाडी आहे, जाऊ द्या. येस. आय एम लविंग दिस मशीन मोर अँड मोर अँड मोर. जेवढं राईड करतो तेवढं प्रेमात पडतोय मी ह्याच्या. आणि 150 cc आहे. जास्त असेल तर काय, MT-03 चालवून बघितली पाहिजे. ही 15 आहे. माऊली धन्यवाद लक्ष ठेवल्याबद्दल. असाच आशीर्वाद असू द्या. पुन्हा भेटू. लोक मस्तानी तलाव बघतात इथून खाली दिसतं का आपल्याला, पण ड्रोन शॉटमध्ये बघूया. एन्जॉय करा. हम पहुंच गए हैं घर और घड़ी में बजे हैं 3. 252 किलोमीटरची राईड करून आपण रिटर्न आलो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सला फॅमिलीजमध्ये शेअर करा, म्हणजे मला मोटिवेशन मिळेल. चॅनल माझं लवकरात लवकर मॉनिटाईज होईल आणि असंच मी राईड करत राहील तुमचा सपोर्ट असेल तर. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट वीक.